Hello student. Now we are solve the problem on dissolution of partnership firm when two partners became insolvent. Narendra, Devendra and Mahendra are partners sharing profits and losses in the ratio 3 is to 3 is to 2. The business is dissolved on 31st March 2020. In this problem, balance sheet and some additional information are given and you are required to prepare necessary ledger accounts. आता या प्रॉब्लेममध्ये दोन पार्टनर इन्सॉल्वंट झालेत. तर टेक्स्टबुकमधले आपण 3 प्रॉब्लेम यापूर्वी शिकलेलो आहोत की जिथे दोन प्रॉब्लेम शिकलोय की ज्याच्यामध्ये वन पार्टनर इन्सॉल्वंट आहे आणि एक प्रॉब्लेम असा शिकलोय की ज्यामध्ये टू पार्टनर्स बिकेम इन्सॉल्वंट आहे. सेम प्रॉब्लेम आहे, थोडासा चेंज आहे. तो चेंज मी सांगेन तुम्हाला काय येतो. तर इथे ट्रान्सफर ऑफ बँक बॅलन्स पहिला लिहूया. इथे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000. त्यानंतर कॅपिटल बॅलन्सेस क्रेडिट बॅलन्सेस आहेत बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन नरेंद्र 20,000, देवेंद्र आणि महेंद्र. देवेंद्र 80,000 and Mahendra 40,000. Narendra, Devendra and Mahendra. A transfer of sundry asset to realization account to sundry assets account. Plant and machinery, amounted to rupees 1 lakh. Motor car 20,000. Motor car 20,000. Sundry debtors rupees 90,000. Sundry debtors rupees 90,000. Stock 1,20,000. 1,20,000. Total 3,30,000. 0 2 9 11 2 13 3,30,000. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ सन्ड्री लायबिलिटीज बाय सन्ड्री लायबिलिटीज. तर यामध्ये एकच आहे फक्त सन्ड्री क्रेडिटर्स 2 lakh. ते ॲक्युमुलेटेड प्रॉफिट लॉस किंवा जनरल रिझर्व काही दिलेलं नाही. ट्रान्सफर स्टेज कंप्लीट झाली. रिअलायझेशन स्टेज. दे डिसाइडेड टू डिसॉल्व द पार्टनरशिप फर्म on the above date as follows. Machinery and stock are sold for rupees 50,000 and rupees 36,000 respectively. The realization stage आपण asset realize करतोय. Machinery weekly आहे इथे बाय bank account. Journal entry होणार bank account debit to realization account. Asset
विकल्यात. त्यामध्ये मशिनरी 50,000, स्टॉक रुपीज 36,000. Then debtors realized for rupees 40,000. इथे देणार डेटर्स 40,000. हे प्लॅन झालंय, डेटर झालंय, स्टॉक झालाय. तर मोटर कार राहिली. बघूया. मोटर कार इज टेकन बाय देवेंद्र. हा म्हणजे इथे ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर आहे. याची टोटल घ्या 6, 5 आणि 3, 8 आणि 4, 12, 1,26,000. याचा दुसरा इफेक्ट, बँक अकाउंटच्या डेबिट साईडला 2 रिअलायझेशन अकाउंट. ॲसेट रिअलाइज रुपीज 1,26,000. नेक्स्ट, मोटर कार इज टेकन बाय देवेंद्र फॉर रुपीज 26,000. आता इथे मोटर कार रिअलायझेशनला ट्रान्सफर केली, तेवढी रिअलाइज व्हायची राहिली होती, ती आता टेकन ओव्हर केली आहे देवेंद्रने. म्हणजे इथे एंट्री होणार आपल्याकडे देवेंद्राज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. इथे बाय देवेंद्राज कॅपिटल अकाउंट मोटर कार टेकन रुपीज 26,000. रुपीज 26,000. नेक्स्ट, हां याचा सेकंड इफेक्ट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला 2 रिअलायझेशन $26,000. To realization account 26,000. motor car taken by Devendra. Realization expenses amounted to rupees 2,000. आता यापूर्वी ॲसेट ट्रान्सफर झाल्या, लॅबिलिटी ट्रान्सफर झाल्या, ॲसेट रिअलाइज, आता लॅबिलिटीज पेड, का क्रेडिटर्स पेड केले तसं कुठे सांगितलं नाही आहे, तरी आपण बिझनेस डिझॉल्व करतोय त्यामुळे क्रेडिटर्स पेड करायचे आहेत. मग इथे म्हणूया 2 बँक अकाउंट क्रेडिटर्स. इथे रिपेड केलेत आपण 2 लाख, 2 लाख. सेकंड इफेक्ट देऊया, बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट 2 लाख. बाय रिअलायझेशन अकाउंट 2 लाख. नेक्स्ट, रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू रुपीज 2,000. रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड करूया टू बँक अकाउंट. म्हणजे एंट्री होणार रिअलायझेशन अकाउंट डेबिटेड टू बँक अकाउंट. रिअलायझेशन किंवा डिझॉल्युशन एक्सपेन्सेस रुपीज 2,000. याचाही दुसरा इफेक्ट घेणार बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट 2,000. By realization account 2,000. Next, deficiency of any partners in capital account is to be met by other partner in profit sharing
रेशो. एखादा पार्टनर समजा इन्सॉल्वंट झाला तर सॉल्वंट पार्टनरनी त्याची डेफिशियन्सी बेअर करायची. याच पद्धतीने आपण आधीचे प्रॉब्लेम सॉल्व केले. नेक्स्ट, नरेंद्र बिकेम इन्सॉल्वंट अँड महेंद्र कुड ब्रिंग इन ₹10,000 ओनली. आता याच्यामधला पहिला पार्ट बघूया. नरेंद्र बिकेम इन्सॉल्वंट, की नरेंद्र हा दिवाळखोर झालाय. म्हणजे त्यापूर्वी तर आपल्याला रिअलायझेशन अकाउंट क्लोज करावं लागेल. इथे बघूया प्रॉफिट येतोय की लॉस येतोय. लॉस येतोय. डेबिट टोटल करूया. 3,30,000, 3 आणि 2 5 लाख, 32,000. इथे घेऊया 5 लाख, 32,000. आता हा लॉस आहे. ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय कॅपिटल अकाउंट. रिअलायझेशन लॉस आहे. तर पार्टनर बघा कोण आहे. नरेंद्र, देवेंद्र अँड महेंद्र. तर लॉस 6,12,2. चला 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 8 13चे 3. चला 1 आणि 2 3 आणि 4 1 5, 1,80,000 एवढा लॉस आहे. 1,80,000. तर रेशो 3:3:2. 3 आणि 3 5, 3 आणि 3 6 आणि 2 8. 8 1 8, 8 2 16, 2 राहिले, 0 घेतले, 20 झाले. 8 2 16, 4 राहिले, 8 5 40 आणि 2 0 म्हणजे 22,500चा एक भाग आला. आता इथे पहिल्या पार्टनरचे 3 शेअर म्हणजे 22,500 गुणिले 3 म्हणजे 3,00,000, 3,00,000, 3 5 15चे 5. आजचा 1, 3 2 6 आणि 1 7 आणि 3 2 6, 67,500. देवेंद्रचे पण 3 शेअर आहेत म्हणजे सेम येणार अमाऊंट इथे 67,500. आणि महेंद्रचे 2 शेअर आहेत म्हणजे 22,500 गुणिले 2 45,000. रिअलायझेशन लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे ट्रान्सफर करूया टू रिअलायझेशन अकाउंट. लॉस आहे 67,500, 67,500 आणि 45,000. आता यामध्ये नरेंद्र बिकेम इन्सॉल्वंट, की नरेंद्र हा दिवाळखोर झाला. तर नरेंद्रची जी कॅपिटल डेफिशियन्सी आहे ही सॉल्वंट पार्टनर म्हणजे देवेंद्र आणि महेंद्र इथे बेअर करणार आहेत. आता इथे बघा नरेंद्रची डेबिट टोटल जास्त आहे 67,500, 67,500. इकडे 67,500. नरेंद्र बिकेम इन्सॉल्वंट. टेक द डेबिट टोटल ऑफ नरेंद्र 67,500. आता इथे नरेंद्र दिवाळखोर झाला, इन्सॉल्वंट झालाय. याची कॅपिटल डेफिशियन्सी जे सॉल्वंट पार्टनर दिसत आहेत आपल्याकडे ते म्हणजे देवेंद्र आणि महेंद्र हे डेफिशियन्सी बेअर करणार. कोणाची? तर नरेंद्रची. म्हणजे इथे येणार बाय
देवेंद्र capital account and by Mahendra capital account. तर रेशो दिला आपल्याला 3:3:2. जे नरेंद्रचा शेअर आहे 3, देवेंद्रचा 3 आणि महेंद्रचा 2. आता याच्यामधला नरेंद्र इन्सॉल्वंट झाला, म्हणजे देवेंद्र आणि महेंद्रचा जो रेशो दिलाय 3:2, या 3:2 प्रमाणे कॅपिटल डेफिशियन्सी देवेंद्र आणि महेंद्र नरेंद्रसाठी बेअर करणार आहे. मग आता बघूया इथे 67,500 वजा 20,000 म्हणजे इथे येणार 47,500 भागिले 5. 5 एके 5, 5 9 45, 2 राहिले, 5 5 25 म्हणजे 9,500 गुणिले 3, 9 त्रिक 27 आणि 5 त्रिक 15 म्हणजे 28,500 एवढी कॅपिटल डेफिशियन्सी देवेंद्र बेअर करतोय. आणि 9,500 गुणिले 2 म्हणजे 19,000 एवढी कॅपिटल डेफिशियन्सी महेंद्र बेअर करतोय. म्हणजे इथे जर्नल एंट्री झाली, सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इन्सॉल्वंट पार्टनर कॅपिटल अकाउंट. म्हणजेच देवेंद्र कॅपिटल अकाउंट डेबिट 28,500, महेंद्र कॅपिटल अकाउंट डेबिट 19,000 टू नरेंद्र कॅपिटल अकाउंट. याचा इफेक्ट दुसरी एक महत्वाची याच्यामध्ये गोष्ट की आपल्याला डेबिट बॅलन्स आहे तसं म्हटलं तर नरेंद्रचाही डेबिट दिसतोय, देवेंद्रचाही डेबिट बॅलन्स दिसतोय किंवा महेंद्रचाही डेबिट बॅलन्स दिसतोय. पण प्रत्येक वेळी डेबिट बॅलन्स आहे म्हणजे तो इन्सॉल्वंट आहे असं नाही. जेव्हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रॉपर सांगतात की नरेंद्र बिकेम इन्सॉल्वंट, देवेंद्र बिकेम इन्सॉल्वंट, तेव्हा या गोष्टी आपल्याला तो इन्सॉल्वंट आहे असं गृहीत धरायचं आणि पुढे जायचं. आता इथे नरेंद्र इन्सॉल्वंट झालाय त्यामुळे आपण नरेंद्रची कॅपिटल डेफिशियन्सी जे रिमेनिंग म्हणजे सॉल्वंट पार्टनर आहेत ते बेअर करतात. मग इथे नरेंद्र कॅपिटल अकाउंट डेबिट देवेंद्र कॅपिटल अकाउंट डेबिट महेंद्र कॅपिटल अकाउंट डेबिट टू नरेंद्राज कॅपिटल अकाउंट. आता देवेंद्रने 28,500 बेअर केले, 28,500 28,500 आणि 19,000. 28,500 आणि 19,000 काहीच येणार नाहीये. आता यानंतर पुढे सांगितले बघा ऍडजस्टमेंटमध्ये, सेम ऍडजस्टमेंटमध्ये आहे, महेंद्र कुड ब्रिंग इन ₹10,000 ओनली. की महेंद्रने 10,000 रुपये आणले त्याच्या प्रायव्हेट इस्टेटमधून असतील. मग आता जेव्हा एखादा पार्टनर कॅश आणतो तेव्हा एंट्री कॅश और बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे इथे महेंद्र कॅपिटल अकाउंट एंट्री होईल बँक अकाउंट डेबिटेड टू महेंद्राज कॅपिटल अकाउंट 10,000. महेंद्राज कॅपिटल अकाउंट 10,000. नेक्स्ट दुसरा इफेक्ट त्याचा आपल्याला द्यावा लागेल क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट. महेंद्रने आणले, महेंद्रच्या कॉलमला 10,000. आता इथे बघा महेंद्रची डेबिट टोटल 45 आणि 10 55 5 60 64,000 आहे. 64,000 आहे आणि इकडे 50,000 आहे. 50,000 आहे. आता तुम्ही सर विद्यार्थी सगळे म्हणतील की सुरुवातीला सांगितलं की हा इन्सॉल्वंट नाहीये,
पण जेव्हा डेबिट बॅलन्स इथे 64,000 दिसतोय, क्रेडिट बॅलन्स इथे 40,000 दिसतोय, म्हणजे महेंद्रने ॲक्च्युअल 24,000 रुपये आणले पाहिजेत बिझनेसमध्ये, पण प्रत्यक्षात त्याने 10,000च आणलेत. याचा अर्थ बाकीची जी रक्कम आहे 14,000, ही रक्कम महेंद्र बिझनेसमध्ये आणू शकला नाही. मग इथे आपण ॲझ्युम करायचं, गृहीत धरायचं की महेंद्र बिकेम इन्सॉल्वंट, की महेंद्र हा सुद्धा दिवाळखोर झालेला आहे. मग आता ॲक्च्युअल नरेंद्र पूर्वी दिवाळखोर झालाय, महेंद्र आता दिवाळखोर राहिलाय, मग आता फक्त सॉल्वंट कोण राहिलाय? तर देवेंद्र. मग आता महेंद्रची जी कॅपिटल डेफिशियन्सी आहे, ही कॅपिटल डेफिशियन्सी देवेंद्रने बेअर करायची, म्हणजे सॉल्वंट पार्टनरने बेअर करायची, जी इथे पोस्टिंग होईल बाय देवेंद्र कॅपिटल अकाउंट 14,000. देवेंद्र कॅपिटल अकाउंट 14,000 म्हणजे एंट्री झाली आपल्याकडे. सॉल्वंट पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट म्हणजेच देवेंद्र कॅपिटल अकाउंट डेबिट टू इन्सॉल्वंट पार्टनर कोण आहे? टू महेंद्र कॅपिटल अकाउंट. आता याचा दुसरा इफेक्ट, देवेंद्रच्या डेबिट साईडला टू महेंद्राज कॅपिटल अकाउंट. देवेंद्रच्या कॉलम मध्ये 14,000. नेक्स्ट, आता पुढचा भाग. हा इथे टोटल राहिले करायचे. बरोबर. क्रेडिट बाजू तुमच्याकडे 80,000 दिसते, डेबिट बाजू जास्त दिसते. याचा अर्थ हा इन्सॉल्वंट नाही, कारण आपल्याला असं कुठेही सांगितलेलं नाही किंवा त्याने अजून काही कॅश आणलेलं नाही. आता जो रिमेनिंग बॅलन्स येईल किंवा जो डेबिट बॅलन्स दिसेल तुम्हाला, तेवढी रक्कम देवेंद्र बिझनेसमध्ये त्याच्या प्रायव्हेट इस्टेटमधून आणणार आहे असं ॲझ्युम करायचं, असं गृहीत करायचं, म्हणजे तो इन्सॉल्वंट नाही. आता इथे डेबिट टोटल करूया. 0 0 5 आणि 5 10चे 0, 1 आणि 4 5 आणि 8 13, 13 आणि 7 20, 20 आणि 6 26 6, 2 2 4, 4 आणि 6 9 2 12 आणि 13, 1,36,000. क्रेडिट साईडला घ्या, 1,36,000. आता 1,36 मधून 80 गेले, 8 आणि 5 13, म्हणजे इथे 56,000 एवढी अमाऊंट देवेंद्र बिझनेसमध्ये प्रायव्हेट इस्टेटमधून त्याच्या घेऊन येणार आहे, म्हणजे बाय बँक अकाउंट. बाय बँक अकाउंट. आता याचा सेकंड इफेक्ट, बँक अकाउंटच्या डेबिट बाजूला टू देवेंद्रज कॅपिटल अकाउंट. टू देवेंद्रज कॅपिटल अकाउंट 56,000. आता या प्रॉब्लेम मध्ये कसं झालं की आपल्याला एकच पार्टनर इन्सॉल्वंट आहे म्हणून सांगितलं. मग त्याचा जी कॅपिटल डेफिशियन्सी आहे ते जे सॉल्वंट पार्टनर देवेंद्र आणि महेंद्र झाले त्यांनी बेअर केली. ती बेअर केल्यानंतर पुन्हा काय घडलं की देवेंद्रचा डेबिट बॅलन्स आला, पण जेवढा डेबिट बॅलन्स होता तेवढी रक्कम 24,000 रुपये, जो काही फरक होता डेबिट मायनस क्रेडिट बॅलन्स करून, 24,000 रुपये महेंद्रने बिझनेसमध्ये आणणं अपेक्षित होतं, पैकी फक्त 10,000च तो आणू शकला. त्यामुळे 14,000 इथे पुन्हा कॅपिटल डेफिशियन्सी आली. आपण इथे गृहीत धरलं की महेंद्र हा पुन्हा काय झालाय, इन्सॉल्वंट झालाय. मग त्याची कॅपिटल डेफिशियन्सी देवेंद्रने बेअर केली. हा एवढा आधीचा प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम या दोघांमध्ये नेमका फरक आहे. हा टेक्स्टबुकमध्ये तुमच्या प्रॉब्लेम सोडवलेला सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता टोटल करूया बँकची. 0 6 आणि 6 12चे 2, चला 1 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 2 9, 2 लाख. शून्य वरचा एक, हां सॉरी 2 2 हा एकच आहे. 10,000. 2,02,000.
2,02,000 या पद्धतीने आपल्याकडे बँक अकाउंट टॅली होते. हा प्रॉब्लेम इथे कम्प्लीट होतो. आहे ना 10,000 10,000 बरोबर थँक्यू. होते बरोबर. कन्क्लूड कर.